इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने मतदार जागरूकता अभियान आम्ही हाती घेतलेलं आहे आणि त्यात आम्ही मतदारांमधला बँकिंग उद्योगाशी निगडीत जे प्रश्न आहेत ते प्रश्न समजावून सांगतोय। आमचे 3-4 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न आहे बँक खाजगीकरण। सरकार बँक खाजगीकरणाचं जे धोरण राबवत आहे ते सामान्य जनतेच्या हिताचं नाही। त्याच्या जवळजवळ 200 लाख कोटी ठेवी आज बँका हाताळतात। जर बँकांचं खाजगीकरण झालं तर या ठेवी असुरक्षित बनतील। दुसरा प्रश्न आहे थकीत कर्जाचा। बँकांनी आता मोठ्या प्रमाणावर थकीत कर्ज राईट ऑफ केलीत आणि त्यामुळे सरकारला बँकांमध्ये 3 लाख कोटीपेक्षा जास्त भांडवल ओतावं लागलं अर्थसंकल्पात तरतूद करून, जो पैसा ऑर अदरवाईज सरकारला एज्युकेशन, सोशल वेलफेअर या कामासाठी वापरता आला असता किंवा हेल्थ सेक्टरसाठी वापरता आला असता। तिसरा जो प्रश्न आहे तो की बँकांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवर कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे डिपॉझिटर, ॲग्रिकल्चर, SSI, एम्प्लॉई रिप्रेझेंटेटिव्ह नेमल्या जायला पाहिजेत, पण गेल्या 10 वर्षापासून या सरकारने ते प्रतिनिधीच नेमलेले नाहीत। चौथा जो प्रश्न आहे तो प्रश्न हा बँकांमध्ये सर्व्हिस चार्जेस ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वाढवल्या जात आहेत त्याला आमचा विरोध आहे। कारण बँकात कर्ज थकीत झाली म्हणून त्याचं ओझं तुम्ही सामान्य ग्राहकांवर लादणं हे त्याच्यावर अन्याय करणार आहे। तोही मुद्दा या निमित्ताने आम्ही उपस्थित करतोय। आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व राजकीय पक्षाच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांना भेटतोय आणि त्या मतदारसंघामध्ये जे वेगवेगळे उमेदवार उभे आहेत राजकीय पक्षांचे त्यांना भेटतोय, त्यांना आमचं निवेदन देतोय आणि त्यांना आव्हान करतोय की त्यांनी आमच्या मागण्यांना पाठिंबा द्यावा। जर त्यांनी पाठिंबा दिला तर या निवडणुकीमध्ये त्यांच्या बाजूने उभे राहू आणि जर दिला नाही तर आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहणार नाहीत, ही भूमिका त्यांना स्पष्ट करतो। केंद्र सरकार एका बाजूला लोन वाटून त्यांनी SSIचं एक वातावरण तयार केलं व मुद्रा लोन वेगवेगळ्या ठिकाणी जे वाटले, आता 20 लाख कोटीपेक्षा जास्त मुद्रा लोन वाटले आणि आम्ही जवळून बघतो कोरोना नंतर ही अकाउंट रिस्ट्रक्चर केली पण आता ती NPA होते आणि मुद्रा लोन मध्ये पॉलिटिसायझेशन खूप मोठ्या प्रमाणावर झालेले, राजकीय कार्यकर्त्यांचं पुनर्वसन करायसाठी हे कर्ज वापरलेले। तर हे मुद्रा लोन उद्या NPA झाले तर जे कॉर्पोरेट NPA तून आम्ही बाहेर आलो ते मुद्रा NPA मध्ये अडकून पडू। आता पर्सनल लोन जे मी आता 40 लाख कोटीचा आकडा तुम्हाला सांगितला, त्या पर्सनल लोनची परिस्थिती अशी आहे की कोरोना आणि त्याच्यानंतर पहिले डिमॉनिटायझेशन मग कोरोना, त्याच्यानंतर पगार खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाले लोकांचे, अनेक लोकांचा रोजगार गेला। पण मधल्या काळात आम्ही बँका म्हणून इतके अग्रेसिव्ह होतो, तुम्हाला पाहिजे नाही कर तुमच्या गळ्यात आम्ही लोन मारली, हाऊसिंग लोन 100% देतो, पुन्हा तुम्ही फर्निचर कराल तेही तुमच्या कॉस्ट मध्ये ऍड करा तेही देतो, असं करत करत वाढवलं, त्याचा पगार कमी झाला, ते सगळे NPA होतील आता कारण इन्कम कमी झालं ना त्यांचं। मग आम्ही काय हुशारी केली की व्याजाचा दर वाढला म्हणून त्याचं रिपेमेंट हे वाढलं, इन्स्टॉलमेंट वाढला, आम्ही ते मुदत वाढवून दिली म्हणजे तेवढाच इन्स्टॉलमेंट ठेव, जास्त वर्ष तुम्ही परत कर, पण पुन्हा तेही द्यायला माणसाजवळ पैसे नाही येत ना, काही इन्फ्लेशन वाढलं, महागाई वाढली,